नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरणार आहे. कारण शेतकरी कर्जमाफी योजना आणि OTS अर्थात वन टाइम सेटलमेंट योजनेबाबत राज्य शासनाने एक असा निर्णय घेतला आहे ज्याची अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. आणि विशेष म्हणजे या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांवरील एक मोठी आर्थिक चिंता दूर होणार आहे. मित्रांनो, कल्पना करा, तुमचे कर्जमाफीसाठी पात्र आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. तुम्ही लाभार्थी आहात, पण प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी काही महिने किंवा कधी कधी अधिक कालावधी लागतो आणि या दरम्यान कर्जावर व्याज वाढत राहतं. मग शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, कर्जमाफी जाहीर झाली असताना या अतिरिक्त व्याजाचे काय? हे व्याज कोण भरणार? कर्जमाफी मिळेपर्यंत वाढलेली रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार का? मित्रांनो, याच प्रश्नावर आता राज्य शासनाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे आणि त्यामुळे हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या निर्णयाचा थेट संबंध कर्जमाफी आणि OTS योजनेच्या लाभार्थ्यांशी आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीच्या अटींमध्ये बदल करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अनेक शेतकरी संघटना, विविध लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी बांधवांकडून देखील वेळोवेळी काही मुद्दे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो व्याजाचा. कारण यापूर्वी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतचा कालावधी अनेक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला होता. मित्रांनो, जेव्हा एखादी कर्जमाफी योजना जाहीर होते तेव्हा लाभार्थी शेतकरी त्या निर्णयाचे स्वागत करतात, कारण त्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार असतो. मात्र प्रत्यक्ष प्रक्रियेला काही कालावधी लागतो. कागदपत्रांची पडताळणी, यादी तयार होणे, पात्रता निश्चित होणे, प्रशासकीय मंजुरी आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभ मिळणे, या सर्व प्रक्रियेमध्ये काही काळ जातो आणि याच काळात कर्जावरील व्याज वाढत राहिल्यास शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. मित्रांनो, अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की जर कर्जमाफीसाठी पात्रता निश्चित झाली असेल तर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत वाढणाऱ्या व्याजाची जबाबदारी कोणाची? शेतकऱ्यांनी का भरायचे हे व्याज? की शासन त्याबाबत स्वतंत्र निर्णय घेणार? हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता आणि आता याच प्रश्नावर शासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 1 एप्रिल 2026 पासून पुढे कर्जमाफी योजना किंवा OTS योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळेपर्यंत त्या कालावधीतील अतिरिक्त व्याजाची आकारणी करण्यात येणार नाही. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक भार सहन करावा लागणारच नाही. मित्रांनो, या निर्णयाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 एप्रिल 2026 रोजी जी थकीत रक्कम आहे ती रक्कम कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसते आणि तो शेतकरी पात्र आहे, तर त्यानंतर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतचा कालावधी वेगळा धरला जाणार नाही. त्या दरम्यान वाढणारे व्याज स्वतंत्रपणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाणार नाही. म्हणजेच 1 एप्रिल 2026 रोजी असलेली थकीत रक्कमच आधार मानली जाणार आहे. मित्रांनो, ही बाब विशेषतः त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे जे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत किंवा OTS योजनेचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. कारण अनेकदा प्रक्रिया सुरू असतानाच व्याज वाढत राहिल्यामुळे एक प्रकारची अनिश्चितता निर्माण होत असते. मात्र आता शासनाच्या या निर्णयामुळे त्यावर स्पष्टता आली आहे. मित्रांनो, OTS
म्हणजेच वन टाइम सेटलमेंट योजनेच्या संदर्भात देखील हाच नियम लागू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंतची जी थकीत रक्कम असेल तीच रक्कम ग्राह्य धरण्यात येणार आहे. यानंतरचा अतिरिक्त व्याजाचा प्रश्न निर्माण होणार नाही. यामुळे OTS साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, या निर्णयाकडे केवळ प्रशासकीय आदेश म्हणून नका पाहू, कारण याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होणार आहे. अनेक शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. त्यातच कर्जमाफीची प्रतीक्षा करत असताना व्याज वाढत राहिल्यास मानसिक आणि आर्थिक ताण अधिक वाढतो. मात्र आता शासनाच्या या स्पष्ट निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, शासनाने या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत आणि या आदेशामध्ये 1 एप्रिल 2026 पासून कर्जमाफी अथवा OTSचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत अतिरिक्त व्याज आकारले जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संभ्रमाला पूर्ण विराम मिळाला आहे. मित्रांनो, जर तुम्ही कर्जमाफी किंवा OTS योजनेचे संभाव्य लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे तुमच्या खात्यावरील रकमेबाबत आणि पुढील प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळू शकते. त्यामुळे अधिकृत आदेश काळजीपूर्वक वाचा, आवश्यक माहिती तपासून घ्या आणि संबंधित कार्यालयाकडून योग्य माहिती घ्या. मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या अपडेटचा सारांश असा आहे की राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी योजना आणि OTS योजनेबाबत एक दिलासादायक असा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2026 नंतर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीतील अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही. कर्जमाफीसाठी पात्र रक्कम आणि OTS साठी ग्राह्य रक्कम निश्चित करताना संबंधित तारखेला असलेली थकीत रक्कमच विचारात घेतली जाणार आहे. म्हणूनच हा निर्णय लाखो शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, शेतकरी निर्णय, शासन आदेश आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.